रानातला रानमेवा. जय हिंद मित्रांनो, जय महाराष्ट्र, हर हर महादेव. शुभ सकाळ, सुप्रभात. कशा आहात? चांगलेच असाल तर चला या न्याहारी करायला. हा आहे रानातला रानमेवा, कारिंदा. आणि ह्याला बोलतात कारिंदाच्या काचऱ्या. नमस्कार मित्रांनो. तर आज मी जे फळ दाखवत आहे ते जंगलचा मेवा आहे. तर हा आहे कारिंदा. कारंद्याची खाप केलेले आहे. तर आम्ही करिंदे बोलतो. तर हे पावसाळीच भेटतात आणि जंगलात भेटतात आणि जे कातकरी आहेत आदिवासी त्यांनाच हे माहिती आहे. दुसऱ्या पण आदिवासींना माहिती असेल. तर ज्यांना माहीत आहेत त्यांनीच हे खोदून आणायचं, कारण की ह्यामध्ये दुसरे प्रकार असतात. तर काय माहिती ते विषारी पण असू शकतात. तर अशा ह्या काचऱ्या आपण गेलेलो परंतु आपल्याला काही भेटले नाही. तर बहिणीने मला आणून दिलेल्या आहेत. तर या नाश्ता करायला. ज्यांना खायची माहिती आहे त्यांना बरं नाही लागणार, परंतु हे जडीबुटी आहे तर काहीतरी पौष्टिकता असेल ह्याच्यात, म्हणूनच पूर्वीची लोक खात होती. आणि खरंच हे खाल्यानंतर, नाश्ता केल्यानंतर भूक लागत नाही, खूप वेळाने भूक लागते मंडळी. तर असा हा पदार्थ आहे मंडळी. शिजवल्यानंतर ह्या अशा प्रकारे त्याची साल काढून घ्यायची आहे. तर मंडळी अशा प्रकारे मी हे सोलून घेतलेले आहेत. हे बघा, अशी साले असतात त्याची, ती काढून टाकायची. आणि मंडळी यंदा पाऊस नाही पाऊस नाही करून करून खूपच पाऊस लागलेला आहे. तर तुम्ही तुमची काळजी घ्या, कारण की खूपच पाऊस पडलेला आहे. जागोजागी खूपच दगड धोंडे कोसळून पडलेले आहेत, झाडं बिडं. आणि खूप पाण्याचा प्रवाह आहे. तर फिरायला गेल्यानंतर स्वतःची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. मंडळी, या खायला जंगलचा मेवा, जडीबुटी, कारिंदेच्या काचऱ्या. आणि आपण काही गेलो नाही आणायला, तर माझ्या बहिणीने आणून दिल्या मला बनवून, त्या पण आयत्या. तर चला या खायला. मग खायला काचऱ्या. तर भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. बाय बाय.